त्या ब्राह्मणांनी अनुष्ठान केलं. आणि पुढचं मी आपल्याला सांगतो की 1818ला जेव्हा मराठेशाही बुडाली, 36 तासामध्ये सगळ्याचे सगळं मराठी सैनिक जे होते ते इंग्रज सरकारला जाऊन मिळाले आणि इंग्रज सैन्यामध्ये गेले. याहून आपण समजून घ्या की आता जरी आपल्याला ते वाईट वाटत असलं तरी सुद्धा बाजीरावाच्या पार्श्वभूमीवर इंग्रज भारतात आले हे बरं वाटत होतं, लोकांना हे बरं वाटत होतं. आणि नंतर आपण पाहत गेलो तर 1818 पासून अगदी नंतर महाराष्ट्रामध्ये जी विचारवंतांची परंपरा झाली त्याच्यामध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर असतील, भाऊ महाजन असतील, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख असतील, महात्मा फुले असतील, न्यायमूर्ती रानडे असतील, म्हणजे जवळजवळ 1880 पर्यंत इंग्रज सरकारी आल्यानंतर 70-80 वर्ष जी विचारवंत मंडळी पहिल्या फळीतली होऊन गेलेली आपल्याला दिसतात, त्या सगळ्या मंडळींनी इंग्रज सरकारच्या संदर्भानं एक सॉफ्ट भूमिका घेतलेली आपल्याला दिसते. विष्णू शास्त्री चिपळूणकरांपासून पुढे जो संप्रदाय आला, ज्याचे लोकमान्य टिळक वगैरे ह्या सगळ्या मंडळी होत्या, या सगळ्या मंडळींनी मग व्यापक स्वरूपात राष्ट्रवादाचा विचार मांडलेला आपल्याला दिसतो. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला लोकहितवादी असतील, आचार्य बाळशास्त्री जांभेकर असतील, भाऊ महाजन असतील, दादोबा पांडुरंग तरखडकर असतील, नरेश शंकरशेठ असतील, नाना शंकरशेठ वगैरे ही मंडळी असतील, या सगळ्या मंडळींचा जर विचार करायचा असेल ना आपल्याला, तर हा विचार करत असताना, इतिहास वाचत जात असताना आपल्याला कदाचित ते इंग्रज धार्जिणे वाटण्याची शक्यता आहे. मात्र जर आपण तत्कालीन समाजाचा जर विचार केला तर ही प्रतिक्रिया अत्यंत स्वाभाविक होती. महाराष्ट्रामध्ये प्रबोधन काळ जो सुरू झाला असं आपण म्हणतो, तो सुरू कधी झाला? तो सुरू झाला 1818 मध्ये, म्हणजे जेव्हा इंग्रजांची राजवट इथं आली आणि पेशवाई बुडाली, त्याच्यानंतर जी सगळी राजवट सुरू झाली ती आधुनिक काळाची राजवट मानली जाते. आणि अशा आधुनिक काळामधला पहिला विचारवंत, पहिला समाज सुधारक जर कोण असेल तर ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे आहेत. आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे अशा काळात जन्माला आले होते की ज्या काळात जातीयता खूप मोठ्या प्रमाणात होती. चातुर्वर्ण्य व्यवस्थेचं इतकं स्तोम त्या काळात माजलेलं होतं. आचार्य बाळशास्त्री जांभेकर त्या काळात महाराष्ट्रात जन्माला आले की ज्या काळात एखादी बाई, तिचा नवरा गेला, ती तरुण असेल तर तिला शेंदूर पाजला जायचा आणि नवऱ्याबरोबर तिला चितेवर जाळलं जायचं. आणि स्वतःला धर्माचे रक्षक म्हणवणारे त्या चितेच्या कडेने मोठ्या मोठ्या काठ्या घेऊन उभे राहायच्या. आणि काय करायचे माहितीये का, की ते बाई आता काय करायचं, तिला अगोदर शेंदूर पाजायचं, चितेवर बसवायचं, बसवल्यानंतर पेटवायचं, पेटवल्यानंतर स्वाभाविकच आहे की ती बाई काय होणार, चितेतून बाहेर यायचा प्रयत्न करणार. आणि मग हे स्वतःला धर्मरक्षक म्हणून घेणारी मंडळी त्या बांबून त्या बाईला चितेत लोटायची. इतकी भयानक सतीची चाल त्या सगळ्या कालावधीमध्ये होती. विधवा पुनर्विवाहाचा प्रश्न होता. आणि त्याच वेळी भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्या यायला सुरुवात झाली होती. आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांनी सुद्धा काय केलं पहा तुम्ही. बघा, मुद्दा कसा आहे की तुम्ही कुठल्याही जातीचे धर्माचे असा, पण जर तुम्ही आंधळे आणि मूलतत्ववादी असाल, कुठल्याही धर्माचे मूलतत्ववादी जर असतील ना, तर ती सारखीच देशाला घातक असतात. मग ते हिंदू असू देत, मुसलमान असू देत किंवा ख्रिश्चन असू देत, कुठलेही असू देत. ह्या ख्रिश्चन मिशनरी इथं आल्या. अगोदरच्या काळात इंग्रज सरकारने त्यांना पाठिंबा दिला नाही. मात्र 1813ला मी आपल्याला एक रिक्वेस्ट अशी करणार आहे, मला खात्री आहे की हे सणवार हे सगळं आपल्याला नसतं समजावून घ्यायचं, पण मी थोडीशी आपल्याला रिक्वेस्ट अशी करणार आहे की तुम्ही थोडंसं गंभीरपणे या सगळ्या प्रकरणाकडे पहा. म्हणजे आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचं काम, आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्याला जर 1818 उत्तम पद्धतीने कळालं ना, तर 2015 मध्ये आपण किती छान जगतोय हे आपल्याला खूप उत्तम पद्धतीने कळेल. म्हणजे आपण इतिहास का समजावून घ्यायचा, याच्या मागे साधं कारण फक्त एवढं असतं की आपल्या जगण्याचा स्तर उंचावला की खालवला एवढं कळण्यासाठी तरी किमान आपण खूप गंभीरपणे इतिहासाकडे पाहायला हवं. त्या सगळ्या कालावधीमध्ये अशी सगळी विचित्र परिस्थिती होती. आणि अशा विचित्र परिस्थितीमध्ये बाळशास्त्री जांभेकर नावाचा एक माणूस आला. त्याचा जन्म 1812च्या दरम्यान कोकणामधल्या देवगड तालुक्यातल्या कुंभुर्ले नावाच्या गावी झाला. कराडे ब्राह्मण ते होते. इकडे आले, वयाच्या 12व्या वर्षी इथं आले आणि इंग्रजी शिकायला सुरुवात केली.
इंग्रजांनी त्या काळात काही महत्वाच्या गोष्टी केल्या. काय केलं? त्यांनी इंग्रजी शिक्षण द्यायला सुरुवात केली. कारण अगदी साधं होतं, त्यांना दोन गोष्टी हव्या होत्या. काय पाहिजे होतं? पहिल्यांदी इथं राज्य जर करायचं असेल तर राज्य करण्यासाठी कारकून हवे होते आणि संपूर्ण राज्यकारभार हा इंग्रजीतून होत होता, म्हणून कारकून निर्माण करण्यासाठी इंग्रजी शिकवलं गेलं एक. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तिकडची भारतासारखी खूप मोठी बाजारपेठ त्यांना उपलब्ध झाली होती आणि त्यांना कारकुनासोबत गिऱ्हाईकही हवे होते. आणि म्हणून या दोन गोष्टींसाठी इंग्रजांनी इंग्रजी शिकवायला सुरुवात केली. आधुनिक विचार हा महाराष्ट्रामध्ये इंग्रजांमुळे खूप मोठ्या प्रमाणात आलेला आपल्याला दिसतो. आचार्य बाळशास्त्री जांभेकर या सगळ्या आधुनिक विचाराचे प्रवर्तक आहेत. आचार्य बाळशास्त्री जांभेकर हा पहिला असा मराठी विचारवंत आहे की ज्याने हे सगळं काम केलं भारतामध्ये. त्याच्या अगोदर हे काम कुणी केलं होतं? त्याच्या अगोदर राजा राम मोहन रॉय यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते काम केलेलं होतं. आजही पश्चिम भारताचा, दक्षिण भारताचा प्रबोधन पुरुष कोण आहे असं जर विचारलं तर इतिहास उत्तर देतो की आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे दक्षिण भारताच्या प्रबोधनाचे पुरुष आहेत. आणि असा पुरुष महाराष्ट्रात जन्माला आला म्हणून माझा ऊर अभिमानानं भरून येतो. याच्या मागे कारण आणखीन असं आहे की हे फक्त आंधळेपणा नाही का? अजिबात नाही, अजिबात नाही. तुम्ही पहा, एक माणूस 35 वर्ष जगतो आणि इतकं अफाट काम करून जातो. किती काम करतो अफाट? जेव्हा एखादी नवीन सुधारणा घडून आणायची असते त्यावेळेस सुधारणा जेव्हा येते त्यावेळेस दोन पद्धतीच्या प्रतिक्रिया येतात. पहिल्यांदा कर्मठ लोक असतात, ते म्हणतात की अरे हे नवं आहे म्हणजे सरसगट फेकलं पाहिजे असा म्हणणारा एक गट असतो. आणि दुसरा गट काय असतो माहितीये का? की जुनं ते सगळंच फेकून दिलं पाहिजे असं म्हणणारा एक गट असतो. म्हणजे जुनं जे आहे ना ते जुनं सगळ्याचे सगळं सोडलं पाहिजे असं म्हणतात काही काही. किंवा काही काही लोक नव्याला घाबरून असतात. महाराष्ट्राची विचार करायची पद्धत पहा कशी आहे की आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे वैयक्तिक प्रचंड कर्मठ ब्राह्मण होते, स्नान संध्या करणारे ते होते. मात्र एवढं सगळं असूनही ते आधुनिक विचाराचा पुरस्कार करणारे होते. याचा अर्थ असा आहे की ते परंपरा आणि नवीन विचार यांचा सांधा कशा पद्धतीने जुळवून घ्यायचा याचं शिक्षण खूप गंभीरपणे महाराष्ट्राला पहिल्यांदी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी दिलं. इंग्रजांची राजवट इथं आली आणि इथं प्रबोधनाचं युग सुरू झालं. बंगालमध्ये ते अगोदर झालं होतं, पण बंगालच्या आणि महाराष्ट्राच्या प्रबोधनामध्ये एक मूलभूत फरक आहे. फरक काय आहे की तिथं इंग्रजांची राजवट जेव्हा आली त्यावेळेस तिथं बहुतांश समाज जो होता तो समाज हा गुलामगिरीत होता. कोणाचा होता गुलाम? आपल्याला नाईलाज असतं एक गोष्ट मान्य करावी लागेल की ते दिल्लीचा तो बादशाह आणि नंतर ती मुस्लिम राजवट होती अशी तिथल्या लोकांची धारणा होती. त्याच्यामुळे बंगालमध्ये जेव्हा इंग्रज आल्यानंतर काय झालं? इंग्रज आले आणि इंग्रज आल्यानंतर तिथले बंगाली लोकांना काही फरक पडला नाही, कारण त्यांचा प्रवास हा एका गुलामगिरीतून दुसऱ्या गुलामगिरीत झाला होता. मात्र महाराष्ट्रामध्ये इंग्रज राजवट आली, पहिल्या 8-10 वर्षामध्ये तिचं कदाचित स्वागत झालं असेल, पण नंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये हळूहळू बंड व्हायला सुरुवात झाली. याच्या मागे कारण असं होतं की बंगालची जी वाटचाल झालेली आपल्याला दिसते ती बंगालची वाटचाल ही एका पारतंत्र्याकडून दुसऱ्या पारतंत्र्याकडे झालेली दिसते. मात्र महाराष्ट्राचं तसं नव्हतं. तर 1818च्या अगोदर महाराष्ट्र हा संपूर्ण देशावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या हुकूमत करत होता. किती हुकूमत करत होता मला आपल्याला सांगू द्या की नागपूरचे भोसले आहेत बरोबर ना, ते भोसले अगदी त्यांचं कलकत्त्यापर्यंत होतं साम्राज्य. लक्षात घ्या, आसाम पर्यंत होते. होळकरांचं माहिती आपल्याला मध्य प्रदेशामध्ये किती प्रस्थ आहे. किंवा मराठ्यांची आणि अहमदशाह अब्दालीची जी पानिपतची लढाई झाली ती काय महाराष्ट्राच्या भूमीवरून झालेली नाही बरं का. वाद काय महाराष्ट्राच्या भूमीचा नव्हता. वाद कशाचा होता? अब्दाली असं म्हणत होता की मराठ्यांचं राज्य अगदी सिंधच्या प्रांतापर्यंत आहे ना, फक्त त्यांनी काय करावं, लढाई थांबवायची जर असेल किंवा लढाई होऊ द्यायची नसेल तर अब्दालीचं म्हणणं असं होतं की तुम्ही असं करा की पंजाब मधला जो सिंध प्रांत आहे ना तेवढा मला द्या आणि इतर भारत तुमचा तुम्ही सांभाळा. मात्र त्यावेळी सदाशिव भाऊंनी जे उत्तर दिलं ते जास्त महत्वाचं आहे. भाऊ असं म्हणाले की अहो असेल ना तर सिंध प्रांत आमचा आहे आणि कटक पर्यंत आमचं राज्य आहे. अखिल भारतीय असणं ही वृत्ती मराठ्यांनी पहा तेव्हा केली. म्हणजे पानिपतची लढाई आपण जी काही हरलो म्हणतो
किंवा पानिपतची लढाई जी काही झाली ती फक्त महाराष्ट्रासाठी मराठ्यांनी केलेली नाही, तर ती अखिल भारतासाठी मराठ्यांनी केलेली आहे. आणि कमीत कमी 30 वर्ष महाजी शिंदेसारखा एक खूप मोठा माणूस होऊन गेला. आपल्याला मला सांगू द्या की महाजी शिंदे दिल्लीश्वराच्या गादीवर बसायचे आणि जो छोटा बादशाह होता त्याला मांडीवर घेऊन राज्यकारभार करायचे. 25 ते 30 वर्ष त्या दिल्लीमध्ये त्या लाल किल्ल्यावर बादशहाच्या ध्वजासोबत मराठ्यांचा भगवा ध्वज फडकत होता. आपण कल्पना करा, इतकं मोठं साम्राज्य, इतकं मोठं राज्य मराठ्यांचं त्या काळात होतं. अखिल भारतीय कामगिरी मराठ्यांची होती. म्हणजे आज आपण भारताचा नकाशा समोर आणला तर तंजावर पासून तर अगदी कलकत्त्यापासून इकडं पाकिस्तानच्या सीमा भागापर्यंत आपण पहा, विचार करा किती मोठं राज्य मराठ्यांचं होतं. गोष्ट झाली अशी की दुसऱ्या बाजीरावाच्या नादानपणामुळं आणि काही राजकीय चुकांमुळे इंग्रज इथं आले आणि काय झालं, काही काळ इथल्या सामान्य जनतेला बरं वाटलं. मात्र नंतर त्यांच्या लक्षात आलं की बंगालचा जसा एका पारतंत्र्याकडून दुसऱ्या पारतंत्र्याकडे प्रवास झालाय तसं आपलं झालेलं नाही. आपण स्वातंत्र्यातून कुठं अडकलो, आपण पारतंत्र्यात अडकलो. आणि मग आपलं राज्य का गेलं याची चिकित्सा व्हायला सुरुवात झाली. आणि याची चिकित्सा पहिल्यांदी कुणी केली हो? याची चिकित्सा पहिल्यांदी आचार्य बाळशास्त्री जांभेकर नावाच्या या सद्ग्रहस्थाने केलेली आपल्याला दिसते. आणि दर्पण नावाचं जे काही आपण त्यांनी काढलं पेपर, वर्तमानपत्र बॉम्बे दर्पण नावाने जे काही काढलं, तिथून आमचं राज्य का गेलं याचा विचार आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी खूप गंभीरपणे केलेला दिसून येतो. मग काय झालं हो, का गेलं लक्षात यायला लागलं. इंग्रजांची राजवट आली. इंग्रजांकडे काय काय विशेष आहे? आधुनिक विचार आहे त्यांच्याकडे, तंत्रज्ञान आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. मग हा देव धर्म पंथ मानणारा माणूस, या माणसानं देव धर्म पंथ न सोडता आधुनिक विचार कशा पद्धतीने अंगीकारला पाहिजे याची दृष्टी दिली. बऱ्याचदा काय होतं की वैज्ञानिक दृष्टिकोन असं म्हणत आपण इथल्या सगळ्याच परंपरा फालतोय असं म्हणून निकाली काढतो. असं नाही, तर परंपरा जपत नवीन विचार उत्तम पद्धतीनं आत्मसात करता येऊ शकतो. हा विचार बाळशास्त्री जांभेकरांनी पहिल्यांदा महाराष्ट्राला दिला आणि त्यांनी विचार करायला सुरुवात केली. इंग्रजांची राजवट आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? इंग्रज मुळात ख्रिश्चन आहे आणि हा सगळा हिंदू समाज. याच्यामध्ये एक फॉल्ट आहे. काय आहे? जाती व्यवस्थेची कीड. जाती व्यवस्थेच्या किडीमुळं महाराष्ट्राचं खच्चीकरण व्हायला सुरुवात होते. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की जाती व्यवस्थेची चिकित्सा महाराष्ट्राची जी सुरू झालेली आपल्याला दिसते त्याची सुरुवात सुद्धा कुणी केली हो? आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी केली. आचार्य बाळशास्त्री जांभेकर, आपण कल्पना करा की तत्कालीन व्यवस्थेमध्ये ब्राह्मण म्हणून उच्चवर्णीय म्हणून असणारे सगळे लाभ मिळत असताना सुद्धा ते बाजूला सारून अशा पद्धतीनं सम्यकपणे विचार करायला खूप मोठी दानत आणि धाडस असावं लागतं. चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या दृष्टीनं तो विचार करायला सुरुवात केली. आणि नंतर जाती अंताची महाराष्ट्रामध्ये जी सगळी चळवळ झाली त्या चळवळीमध्ये पुढचं नेतृत्व कुणी केलं तर ते भाऊ महाजनांनी केलं. भाऊ महाजनांनी प्रभाकर नावाचा एक वर्तमानपत्र चालवलं, एक नियतकालिक चालवलं. आणि त्यांनी काय केलं हो? त्यांनी त्यामध्ये लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांची शतपत्र छापली. तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही तिन्ही मंडळी ब्राह्मण आहेत बरं का. ही तिन्ही मंडळी ब्राह्मण आहेत. आणि यांनी काय केलं हो? यांनी सरसकट ब्राह्मणांना धोपाटलं, यांनी सरसकट उच्चवर्णीयांना धोपाटलं आणि सांगितलं की तुम्ही खालच्या लोकांना, दलित म्हणवणाऱ्या लोकांना, अस्पृश्य म्हणवणाऱ्या लोकांना पशुसारखी वागणूक दिली, त्या पापाची तुम्ही फळे भोगता आहात. असं म्हणत जी सगळी जाती व्यवस्थेची चिकित्सा सुरू झाली ती खूप महत्वाची झाली. नंतर त्या शतपत्रांचा लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, म्हणजे पहा तुम्ही की आचार्य बाळशास्त्री जांभेकर शास्त्रींच्या तालमीत तयार झालेले भाऊ महाजन, त्यानंतर लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, ह्या गोपाळ हरी देशमुखांविषयी महात्मा फुले असं लिहून ठेवतात की ब्राह्मणांची मती अति अमंगळ वदली गोपाळ हरी देशमुखे. असं म्हणत महात्मा फुले सुद्धा त्या लोकहितवादींना आदर्श मानत होते. दादोबा पांडुरंग तरखडकर नावाचा एक खूप मोठा माणूस होऊन गेला.
खूप मोठा. म्हणजे आमच्या पिढीचं कदाचित हे दुर्दैव आहे की काय कळत नाही. आम्हाला ते माहिती असतं की आता त्या बाजीराव मस्तानीच्या पिक्चरमध्ये त्या काशीबाई की मस्तानी याहून वाद होतात एवढंच काय ते आम्हाला माहिती असतं. बाकी अजिबात आम्हाला इतिहासाशी मागच्या परंपरेशी काही घेणं देणं असत नाही. आम्ही म्हणजे आपण ढोंगी होतो, सोयीने इतिहास स्वीकारणारी लोक आहोत. पण मी म्हणतो की बापजाद्यांविषयी जर आपल्याला कृतज्ञ राहायचं असेल ना तर त्यांच्या कामाचं योग्य मूल्यमापन आपण केलं पाहिजे. आपण केलं पाहिजे ते काम. आणि मग तुम्ही पहा की ते दादोबा पांडुरंग तरखडकर नावाचा एक मोठा माणूस होऊन गेला. हा माणूस कोण हो? हा माणूस मराठीतला पाणिनी म्हटला जातो. आपण जे काही व्याकरण शिकतो ते शिकतो. त्यांनी व्याकरण सिद्ध केलं. पण त्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट मला आपल्याला सांगायचंय की जातीभेद विवेक सार नावाचं त्यांनी जाती व्यवस्थेचं विश्लेषण करणारा एक खूप चांगला ग्रंथ लिहिला. त्याच्यासाठी त्यांनी आधार काय घेतला तर त्यांनी बहिणाबाई शिवरकरांच्या वज्रोपनिषदाचा आधार घेतला. आणि त्यावेळेस तर त्यांचं आर्ग्युमेंट जे होतं ते खूप महत्वाचं आहे. मला ते आपल्या समोर ठेवायचं आहे. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख असतील, दादोबा पांडुरंग तरखडकर असतील किंवा आचार्य बाळशास्त्री जांभेकर असतील, या मंडळींच्या सुधारणेचा विचार आपण केला तर ही मंडळी थेट वैदिक होती, थेट धर्म मानणारी होती. मात्र तरीही या मंडळींनी आमचा धर्म हा अशा पद्धतीने असमानतेच्या विरोधात आहे आणि तो समतेचा पुरस्कार करणार आहे असा मूलभूत महाराष्ट्रीयन विचार दिलेला दिसतो. आणि मग काय केलं? या दादोबा पांडुरंगांनी मराठीचं व्याकरण सिद्ध केलं. आणि मराठीचं व्याकरण सिद्ध करत असताना ते काय म्हणाले की आधुनिक महाराष्ट्रामधला पहिला व्याकरणकार कोण आहे तर पहिला व्याकरणकार असेल तर ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे आहेत. म्हणजे जाती व्यवस्थेची चिकित्सा बाळशास्त्री जांभेकरांनी करावी, व्याकरणाची करावी. आपल्याला माहिती असेल इथे एशियाटिक सोसायटी नावाची खूप मोठी संस्था आहे. अभ्यासकांवर ज्या संस्थेचे अतोनात उपकार आहेत अशी मोठी संस्था 1834च्या आसपास त्याची स्थापना झाली. आता 1834च्या आसपास स्थापना होत होती. स्थापना होत असताना तिथला असा नियम होता की जर तुम्ही फक्त आणि फक्त इंग्रज असाल तर तुम्हाला सभासदत्वाची परवानगी होती. आचार्य बाळशास्त्री जांभेकर सभासद नसताना सुद्धा एशियाटिक सोसायटी स्थापन करण्यामध्ये त्यांचं योगदान खूप मोठं आहे. किती मोठं आहे? इतकं मोठं आहे की जेव्हा आचार्य बाळशास्त्री जांभेकर 1846 ला गेल्यानंतर तिथली ती सगळे अभ्यासक मंडळी ढसाढसा रडले होते याच्या नोंदी सापडतात. आणि थेट बॉम्बे गॅझेटमध्ये असं म्हणून ठेवलंय की बाळशास्त्री जांभेकर यांच्या अकाली जाण्यानं फक्त मराठी समाजाचं नुकसान झालेलं नाही तर इंग्रज सरकारला सुद्धा, ब्रिटिश शासनाला सुद्धा त्याचा धक्का बसलेला आहे. काय काम होतं? इथं एल्फिस्टन कॉलेज, एल्फिस्टन नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्यानं सुरू केलं. एल्फिस्टनचं काम खूप महत्वाचं आहे. सरसकट सगळेच इंग्रज अधिकारी हे फेकून द्यावे असे नव्हते. त्याच्यामध्ये एल्फिस्टनचं नाव आपल्याला घ्यावं लागेल, ग्रँडफचं नाव घ्यावं लागेल. या लोकांनी मराठ्यांचा इतिहास खूप चांगल्या पद्धतीनं लिहून काढलेला आपल्याला दिसतो. एल्फिस्टनच्या हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र, हिस्ट्री ऑफ इंडिया आणि हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हे जे काही 3-4 पुस्तकं आहेत या 3-4 पुस्तकांचा अनुवाद हा आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी केला. त्याच्यामुळे मराठीतला पहिला भाषांतरकार सुद्धा जर कोण असेल तर ते पहिले भाषांतरकार हे सुद्धा आचार्य बाळशास्त्री जांभेकर आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर प्रचंडच होते. म्हणजे की आपल्याला माहिती आहे इथं कुलाब्याला वेधशाळा आहे ना, त्या कुलाब्याच्या वेधशाळेचे पहिले संचालक कोण तर ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर आहेत. हे काय करायचे की आचार्य बाळशास्त्री जांभेकर आणि त्यांची काही ती मंडळी, भाऊ दाजी लाड वगैरे ही सगळी मंडळी जायचे, आकाश निरीक्षण करायचे आणि मुंबईच्या बेटावरून ग्रहांची स्थिती कशी दिसते याचे जे नकाशे आपल्याला उपलब्ध झालेले दिसतात. म्हणजे पहिला आकाशाचं निरीक्षण करणारा माणूस महाराष्ट्रातला कोण आहे तर ते सुद्धा आचार्य बाळशास्त्री जांभेकर आहे. आपल्याला मी सांगत होतो की एशियाटिक सोसायटीचं नियतकालिक निघतं संशोधनावरचं नियतकालिक निघतं. आचार्य बाळशास्त्री जोवर होते तोवर 11 अंक निघाले आणि त्या 11 अंकांपैकी 8 अंकांवर बाळशास्त्री जांभेकरांनी लेख लिहिले. लेख असे ललित लेख नव्हते तर ते संशोधनपर लेख होते. आणि मला आपल्याला सांगू द्या की हे लेख भूगोलावर होते. कशावर होते? भूगोलावर होते.
आजही आपण मराठी भूगोल तज्ञांची परंपरा जेव्हा तपासत जातो ना, त्याच्यामध्ये 1 नंबरला नाव कुणाचं मिळतं आपल्याला, तर ते आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचं मिळतं. बरं, पुढे मुद्दा असा आहे की आपण म्हणतो की इकडं जेव्हा आपण जुन्नरला यायला लागतो, जुन्नर मध्ये एक लेणी सापडली, त्या संबंधानं ते शिलालेख कसे वाचायचे असा सगळा प्रश्न आपल्याला आज पडलेला दिसतो. पण जेव्हा 1845च्या आसपास, म्हणजे मृत्यूपूर्वी 1-2 वर्ष, काय झालं, कोकणामध्ये काही शिलालेख सापडले. आता मराठीमध्ये ते शिलालेख वाचनाची परंपराच नव्हती ना साहेब. मला सांगू द्या आपल्याला की ते ताम्रपट आणि जे शिलालेख आले, ते शिलालेख सुद्धा पहिल्यांदा वाचून त्याचा योग्य अर्थ कुणी लावला हो, तो सुद्धा आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी लावला. म्हणजे महाराष्ट्रामधला पहिला इतिहास संशोधक म्हणून सुद्धा मान कुणाला जातो, तर तो आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना जाताना दिसतो. या देशामध्ये आणि त्यातल्या त्यात मराठीमध्ये प्रबोधन काळामध्ये विष्णूशास्त्री चिपळूणकरांचं काम खूप मोठं आहे. त्याचसोबत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचं काम खूप मोठं आहे. म्हणजे विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी चातुर्वर्ण्य वगैरे जाती व्यवस्था या दृष्टीने जे काही समर्थन केलं त्याचा निषेधच केला पाहिजे आपण. हो, इतिहासाचा विद्यार्थी म्हणून मी त्याच्या विरोधातच आहे, पण मराठी भाषा म्हणून विष्णूशास्त्रींनी जे काम करून ठेवलंय ते काम नाकारता येण्यासारखं नाहीच. नंतरच्या काळामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी जे काम केले त्यांनी ते कामही मराठी भाषेच्या संबंधानं खूप महत्वाचं आहे. पण आपण परंपरा तपासत गेलो, इथं इंग्रजी भाषा आली. बरोबर, इंग्रजी भाषा आली. आता भाषा आल्यानंतर इंग्रजांच्या काही संकल्पना असतात, त्या संकल्पनांना मराठीमध्ये प्रतिशब्द दिला पाहिजे की नाही, मराठीमध्ये एखादा शब्द असला पाहिजे की नाही. म्हणजे केमिकल रिॲक्शनला मराठीत काय शब्द द्यायचा हे मराठीत शोधलं पाहिजे की नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यांनी दिग्दर्शन नावाचं जे मासिक सुरू केलं, म्हणजे पत्रकारांच्या दृष्टीनं, आणि मला पत्रकारितेचा विद्यार्थी म्हणून खूप महत्वाचं असं वाटतं की हे मासिक कशाला वाहिलेलं होतं. हे मासिक विज्ञान नियतकालिक होतं, विज्ञानाला वाहिलेलं होतं. आजही आपण सगळी पत्रकारितेतली मंडळी आहोत, मराठीत दर्जेदार विज्ञान पत्रकारिता आजही आपल्याला होताना दिसत नाही. आजही अर्थशास्त्रीय पत्रकारिता, आर्थिक पत्रकारिता, अर्थपत्रकारिता नीट होताना दिसत नाही. मात्र त्या काळामध्ये विज्ञानाची दृष्टी घेऊन हा माणूस हे काम करत होता. आणि या माणसानं विज्ञानामधल्या आपल्या ज्या काही संकल्पना आज आपण म्हणतो ते मराठी प्रतिशब्द द्यायचं काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये कुणी केलं. पहिल्या टप्प्यामध्ये हे काम आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी केलेलं आपल्याला दिसतं. आपण थोडं पुढे जा आणि विचार करा काय केलं आणखी. जांभेकर शास्त्रींचं एक मोठं योगदान आहे. काय आहे की त्यांनी एक निबंध लिहिला होता. निबंध असा होता की अन एसे ऑफ सिस्टीम ऑफ भास्कराचार्य, भास्कराचार्यांचं विश्लेषण करणार. आणि काय केलं हो, त्यांनी भास्कराचार्यांची गणिती पद्धत याच्यावर विश्लेषणात्मक लेख लिहिला. आणि नंतरच्या काळात त्यांनी गणिताच्या संबंधाने जे सगळे लेख लिहिले त्याच्यामुळे अखिल भारतीय स्तरावरचा एक नामवंत गणित तज्ञ म्हणून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना ओळखलं जायला लागलं. बाळशास्त्री जांभेकरांचं इतक्या मोठ्या वेगवेगळ्या पातळ्यांवर पहिलेपणाचं त्यांच्यावर काय म्हणूयात आपण की आपल्या महाराष्ट्रावर त्यांचे उपकार आहे. आद्य व्याकरणकारांपासून इतिहास संशोधन, भूगोल, गणित आणि धर्मशास्त्राच्या बद्दल तर आपण बोलायला नको. मला त्या काळातल्या त्या सगळ्या लोकांचं एक कौतुक वाटतं की इथं नव्यानं छपाईचा शोध आला होता. छपाईचा शोध आल्यानंतर इथं सगळ्या महाराष्ट्राला अपील होईल असा कुठला धर्मग्रंथ आहे. वेद छापून चालेल का होता, उपनिषद नाही ना, त्या संदर्भानं वाद होतील ना. मग सगळ्या समाजाला जागृत जर आपल्याला करायचं असेल तर पहिल्या टप्प्यावर काय छापलं पाहिजे, जाणत्या माणसाला दृष्टी असते. आचार्य जांभेकरांनी पहिल्या टप्प्यामध्ये छपाईचा शोध लागल्यानंतर ज्ञानेश्वरी छापली. आणि नंतरच्या कालावधीत महाराष्ट्रातल्या घराघरात आचार्य बाळशास्त्री जांभेकरांची ज्ञानेश्वरी गेली. नंतरच्या काळात आज आपल्याला जी ज्ञानेश्वरी दिसते ती इतिहासाचार्य विका राजवाडेंनी संपादित केलेली आहे. तिच्यामध्ये कमीत कमी वाद आहे. पण या ज्ञानेश्वरीच्या संशोधनाचे पूर्वसुरी कोण आहे तो, मी वारकरी म्हणून मला बरं वाटतं की नाही, आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी ज्ञानेश्वरीची प्रत आणि सर्वसामान्य माणसाला ती खुली करून दिली. याच्या मागेही कारण आहे काय की वयाच्या 20व्या वर्षी हा माणूस 2.5 वर्ष अक्कलकोटला राहिला. कोण,
जांभेकर शास्त्री. आणि काय केलं त्यांनी अक्कलकोटच्या युवराजाला शिकवलं. पण शिकवत असताना पंढरपूरचा संपर्क आला. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगू का मी आपल्याला, मुळात ते धार्मिक होते आणि ते रोज संध्याकाळी वीणा घेऊन पंचपदीचं वारकरी भजन करायचे. आणि त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव काय ठेवलं तर पंढरीनाथ असं ठेवलेलं दिसतं. म्हणजे एकूणच त्यांच्या जडणघडणीवर त्या अर्थानं ज्ञानेश्वरीचा आणि तुकाराम महाराजांचा थेट परिणाम आणि प्रभाव असलेला सुद्धा आपल्याला दिसून येतो. वारकरी म्हणून मला या गोष्टी खूप महत्वाच्या आणि मोलाच्या वाटतात. कारण त्या काळात दुसऱ्या बाजीरावानं अशी परिस्थिती करून ठेवली होती की पंढरपूरला ते वारकरी भजन करत जातात ना साहेब. भजन करत जात असताना ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम असं म्हणतात ना. बाजीरावानं काय केलं की तुम्ही तुकोबाचं नाव घ्यायचं नाही का, कारण तो जातीनं कुणबी आहे, अशी म्हणण्याची मानसिकता ज्या काळात होती. त्याच पार्श्वभूमीवर त्याला जोडून ज्ञानोबा आणि तुकोबा हा महाराष्ट्राचा मूळ तात्विक विचार आहे. आणि त्याच्यासाठी तो खूप गंभीरपणे महाराष्ट्रभर पोहोचला पाहिजे एवढं म्हणण्या एवढा खुलेपणा आचार्य बाळशास्त्री जांभेकरांकडे होता. कधी कधी काय होतं की आपण पुरोगामी सुद्धा असतो ना तर आपल्या जातीच्या संबंधानं असतो, आणि प्रतिगामी विचार सुद्धा करत असतो ना तर ते करत असताना सुद्धा जातीच्या संबंधाने करत असतो. मात्र जात बाजूला ठेवून सकल महाराष्ट्राच्या हिताचा काय विचार असू शकतो, हा विचार ज्या काही लोकांनी मुद्द्यानं आणि महत्वानं केलेला आपल्याला दिसतो. तर पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला त्याचं योगदान आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनाच द्यावं लागतं. आता मला खरं सांगा, या माणसाचं काही अडलं होतं का? अजिबात नाही. मी आपल्याला एक धक्कादायक गोष्ट सांगू का? या माणसाला किती भाषा येत होते माहिती आहे का सर? टिप्पणी सर किती? या माणसाला फक्त 12 भाषा यायच्या. फक्त 12 भाषा यायच्या. आपण कल्पना करा की मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत, लॅटिन, पारशी, ग्रीक, त्याच्यानंतर आशियाई काही भाषा या माणसाला यायच्या. 12 भाषा जाणणारा हा भाषा कोविद होता, भाषा तज्ञ होता. पहिलं व्याकरण लिहिलं, आणि सांगू ते पहिलं व्याकरण त्यांनी ज्येष्ठांसाठी नाही लिहिलं, त्याला बाल व्याकरण म्हणतात. एक बर, या माणसानं फक्त व्याकरणावर थांबला का? अजिबात नाही. तर मानसशास्त्रावर सुद्धा पुस्तक लिहिलं. आणि त्यातही सांगू का की मानसशास्त्रावर पुस्तक लिहित असताना सगळ्यात अवघड मानसशास्त्राचा भाग कुठला असेल तर तो बाल मानसशास्त्र नावाचा प्रकरणाचा असतो. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की बाल मानसशास्त्रावर आचार्य जांभेकरांनी पुस्तक लिहिलं. हे आचार्य जांभेकर हे इंग्रजांच्या राजवटीत होते. वयाच्या 15व्या वर्षी हा माणूस नोकरीला लागला. किती? 15व्या वर्षी नोकरीला लागला. आणि ज्यावेळी 3 रुपये तोळा सोनं होतं त्यावेळी या माणसाचा पहिला पगार हा 15 रुपये असा होता. अत्यंत गरिबीतून येऊन ज्ञानाच्या पातळ्यांवर किती यश मिळू शकतं. इंग्रजांची राजवट होती आणि इंग्रजांच्या राजवटीमध्ये आपल्याला माहिती आहे रावसाहेब, राव बहादूर, दिवाण बहादूर, खान साहेब वगैरे या पदव्या दिल्या जायच्या, बरोबर ना. पण त्या सुरू झालेल्या नव्हत्या तेव्हा. मग तेव्हा सर्वोच्च नागरी पदवी कुठली असायची माहितीये का? आज जशी सर्वोच्च नागरिक पदवी कुठली आहे? भारतरत्न आहे, बरोबर की नाही. आणि महाराष्ट्रापुरती महाराष्ट्र भूषण आहे, बरोबर की नाही. त्यावेळी इंग्रज गव्हर्नरच्या ताब्यातली सगळ्यात मोठी पदवी कोणती असायची तर ती जेपी. कुठली? जेपी. जेपी म्हणजे जयप्रकाश नारायण नाही, जेपी म्हणजे जस्टिस ऑफ पीस. आणि ती फक्त त्या 50 वर्षामध्ये तिघांना मिळालेली होती. बाकी इतर दोघं जी होती ती वयानं फक्त 52 ते 55 वर्षाची होते. इतर दोघं जी होती ती गर्भश्रीमंत होती. मात्र आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना जेपी ही पदवी वयाच्या 28व्या वर्षी मिळाली. ज्यावेळी ब्लॅक्स अँड डॉग्स आर नॉट अलाउड असं म्हटलं जात होतं, त्या काळात ज्ञानाच्या जोरावर इथल्या सत्तेला आव्हान द्यायचं काम कुणी केलं तर यांनी केलं. म्हणजे मला वाटतं की तरुण म्हणून किती प्रांतामध्ये किती ताकदीनं काम केलं पाहिजे आपण, हे मला खूप गंभीरपणे या सगळ्या पातळ्यांवर आता कळत जातंय. हा माणूस नंतर एल्फिस्टन कॉलेज इथं कोणी जर प्राध्यापक असतील बसलेले तर मराठीचा पहिला प्राध्यापक कोण असेल महाराष्ट्रातला तर ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर. म्हणजे 1818ला मराठेशाही बुडाली, एल्फिस्टनचं राज्य आलं.
22-23च्या आसपास एल्फिस्टन कॉलेज इथं मुंबईमध्ये सुरू झालं. कोणी सुरू केलं? ते एल्फिस्टननं सुरू केलं आणि नंतर 1-2 वर्षामध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर तिथं रुजू झाले. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की तब्बल 50 ते 60 वर्षापर्यंत